महत्वाची बातमी आहे। केंद्र सरकारकडून 99,150 मेट्रिक टन कांदा निर्यातीस परवानगी देण्यात आलेली आहे। अत्यंत महत्वाची बातमी। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारने हा मोठा निर्णय घेतलेला आहे। केंद्र सरकारकडून आता 99,150 मेट्रिक टन कांदा निर्यात करण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आपण बघतोय केंद्र सरकारचा अत्यंत हा महत्त्वाचा आणि मोठा निर्णय आहे। केंद्र सरकारने याआधी कांदा निर्यात बंदी केली होती आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा 99,150 मेट्रिक टन इतका कांदा आता निर्यात करण्यासाठी ही परवानगी देण्यात आलेली आहे। पांढऱ्या कांद्यासाठी आपण बघतोय 2,000 मेट्रिक टन निर्यातीस परवानगी देण्यात आलेली आहे, तर 99,150 मेट्रिक टन कांदा निर्यातीस परवानगी देण्यात आलेली आहे। याआधी गुजरातच्या पांढऱ्या कांद्याला निर्यातीसाठी परवानगी देण्यात आलेली होती आणि त्यानंतर आपण बघतोय आता पुन्हा एकदा हा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे, ज्यानुसार आपण बघतोय 99,150 मेट्रिक टन इतका कांदा निर्यात करण्यासाठी केंद्र सरकारने परवानगी दिलेली आहे। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारचा हा महत्त्वाचा आणि मोठा निर्णय आहे। पांढऱ्या कांद्यासाठी 2,000 मेट्रिक टन निर्यातीस परवानगी केंद्र सरकारने दिलेली आहे। पांढऱ्या कांद्याला परवानगी दिल्यानंतर देखील राज्यभरातून टीका केंद्र सरकारवर झालेली आपण पाहिलेली होती, कारण महाराष्ट्रातला कांदा हा सडतोय, मात्र गुजरातचा कांदा परदेशात जाणार आहे म्हणून संजय राऊत तसंच शरद पवार यांनी देखील टीका केलेली आपण पाहिलेली होती। आणि त्यानंतर आता केंद्र सरकारने हा महत्त्वाचा निर्णय आपण घेतलेला बघतोय, ज्यानुसार 99,150 मेट्रिक टन कांदा निर्यात करण्यासाठी केंद्र सरकारने परवानगी दिलेली आहे। तर पांढऱ्या कांद्यासाठी 2,000 मेट्रिक टन इतक्या कांद्याला निर्यातीस परवानगी देण्यात आलेली आहे। संदीप राजवळकर माझे सहकारी आपल्याला याविषयी अधिक माहिती देत आहेत। संदीप, अगदी बरोबर आहे सुमित। खरं तर कांदा उत्पादकांसाठी ही एक मोठी बातमी म्हणावी लागेल की एकूण 6 देशांमध्ये आता कांदा निर्यात जी ती केली जाणार आहे। 99,150 मेट्रिक टन कांदा निर्यातीला केंद्र सरकारनं परवानगी दिली आणि त्यामध्ये 2,000 मेट्रिक टन हा पांढरा कांदा असणार आहे आणि उरलेला जे मेट्रिक टन असेल तो लाल कांदा असणार आहे। बांगलादेश, UAE म्हणजे संयुक्त अरब अमिराती आपल्याला माहित आहे, भूतान, बहरीन, मॉरिशस आणि श्रीलंका म्हणजे भारताला लागूनचे जे देश आहेत त्या देशांमध्ये हा कांदा निर्यात जी आहे ती केली जाणार आहे। त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर हा केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतलाय। त्यामुळे कांदा उत्पादकांसाठी ही महत्वाची बातमी तर आहेच, मात्र केंद्र सरकारने कांदा उत्पादकांचं एक लक्ष वेधण्याचा देखील प्रयत्न या निमित्ताने केलेला आहे असं म्हणता येईल। नक्कीच।